श्री संत सद्गुरू देवावतारी बाळोमा चरित्र ग्रंथकथा. मामांच्या पुण्यशील मातोश्री श्री मायाप्पा आरभावे यांची पत्नी सत्यवा सौ सत्यवा म्हणजे संत बाळोमांची आई. ती भाविक होती. तिचे माहेर आप्पाचीवाडी. आप्पाचीवाडी हे एक छोटेसे गाव कागल निपाणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे. हलसिद्धनाथ नामक एका प्रसिद्ध योगी पुरुषाचे ते जागृत क्षेत्र म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे. माहेरगावीच हलसिद्धनाथ असल्याने सत्यवाची या दैवतावर मोठी निष्ठा होती. सत्यवा पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावरतीही तिची भक्ती होती. ती एकादशी व्रत करत असे. त्या दिवशी ती अत्यल्प फराळ करी. महापुरुषाचा जन्म. निष्काम कर्मयोगी मायाप्पा व पतिव्रता सत्यवा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती. शके 1894 मध्ये अश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली. सत्यवाचा उपवास होता. अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. सर्वांची जेवणे झाली. सत्यवाचेही जेवण झाले. ती तृप्त होती. सोमवारचा दिवस होता. दुपारी 4:23 ती सहज सुखरूपपणे प्रसूत झाली. मुलगा झाला. विशेष म्हणजे जन्मतः शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्रख्यात सत्पुरुष होणार हे साध्या भोळ्या अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे. सिद्ध पुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे. पुत्ररत्न लाभामुळे मातापित्यांना मोठा आनंद झाला. सर्वत्र साखर वाढण्यात आली. बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळप्पा असे ठेवले. लोकविलक्षण बाललीला. बाळप्पा सुदृढ प्रकृतीचा होता. त्याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे. तो हट्टी नव्हता. त्याचा मोठा भाऊ भैरू. बाळप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलांहून वेगळा होता. तो 4-5 वर्षांचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा वाटे. तो एकांत प्रिय होता. दंगामस्ती किंवा वातडपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते. या बालवयातही तो गंभीरपणे विचार करीत बसलेला आढळे. सवंगडी, भावंडे, मातापिता किंवा नातलग यामध्ये न रमता एकटा व चिंतनशील असा बाळप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर नवल काय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामीसुद्धा बालवयात काही दिवस बेपत्ता झाले. पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळले. नारायणा, तू कसला विचार करीत बसला आहेस या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासांनी उत्तर दिले. चिंता करतो विश्वाची. छोट्या बाळप्पाच्या एकांत प्रियतेचे उत्तर याहून वेगळे नव्हते. घराबाहेरील लोकांनी खुळाबाळू असे टोपण नाव बाळप्पाला त्या काळात बहाल केले होते. बाळप्पा नेहमी आपल्या लहरीत दिसत असे. त्याची व्यायामाची पद्धत जगावेगळी होती. दोन्ही पायाने मागे उड्या मारणे ही त्याची कसरत असे. सुमारे अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत सलगपणे तो उड्या मारत असे. पुढे उड्या मारण्याची त्याची ही रीत अशीच होती. तो इतरांशी जेमतेम बोले. घरच्या मंडळीत फारच थोडा मिसळत असे. अशा एकूण प्रकारांमुळे बाळप्पाला भूत लागले आहे, वारे झाले आहे असे समजून वडील मंडळींनी मांत्रिक आणले. त्यांनी आपले प्रयोग चालू केले. तथापि बाळप्पा तसाच होता. देवर्षी, ज्योतिषी, बुवा व महाराज यांच्याकडून बाळप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होत होते. त्यापायी मिरचीचा धूर देखील त्याला खावा लागे. तो सर्व सोसत असे. त्याची तितिक्षा असामान्य होती. लहानपणी बाबळीच्या शिऱ्यावर ही माझी गादी असे म्हणत बाळप्पा झोपत असे. काटेरी कुंपणाला टेकून बसून ही माझी खुर्ची असे म्हणत असे. एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हे माझे शिखर आहे असे बाळप्पा म्हणत असे. वडिलांनी बाळप्पाला गुराख्याचे काम लावले. आपला मुलगा इतर शहाण्या मुलांप्रमाणे व्यवस्थित असावा असे कोणा बापाला वाटत नाही. मायप्पाने बाळप्पाला वळण लावायचे ठरविले. मायप्पा स्वतः शेती सांभाळून गाडी भाडे मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. जैन गुजर व्यापारी चंदूलाल शेडजे अकोळात होते. त्यांच्या घरी जनावरे राखण्यासाठी बाळप्पाला चाकरीवर ठेवण्यात आले. धनगराचे पोर म्हणून 15 वर्षाच्या बाळप्पाला राहण्यासाठी गोठ्याचा एक कोपरा दिलेला होता. त्याला जेवण्यासाठी एक थाळी व पाण्यासाठी तांब्या दिला होता. त्या थाळीला एक छिद्र पडले होते. ती थाळी व तांब्या बाळप्पा घासून पुसून लकलकीत ठेवीत असे. रात्रीची वेळ होती. दिवसभर दमलेला बाळप्पा झोपला होता. शेडजीची आई काही कारणासाठी गोठ्यात गेली.
तिला एक नवलपूर्ण दृश्य दिसले. गोठ्यात दिवा नसूनही लख्ख प्रकाश पडला होता. त्या प्रकाशाचा उगम थाळीच्या छिद्रातून एखाद्या बॅटरीप्रमाणे असल्याचे जाणवत होते. त्या प्रकाशझोतात त्या बाईला त्यांच्या बस्तीचे जैन मंदिराचे दर्शन झाले. ती थाळी सामान्य वस्तू नाही अशी तिची भावना झाली. तिने ती थाळी व तांब्या अतिपवित्र वस्तू मानून आपल्या देवघरात पूजेत ठेवल्या. बाळूमामांना दुसरी थाळी दिली. ते मामांना आवडले नाही. मामा ते काम सोडून घरी आले. योगायोग असा की थाळी पूजेत ठेवल्यापासून शेटजींच्या व्यापारामध्ये भरभराट होत चालली. बाळप्पाच्या इच्छेविरुद्ध लग्नाचा आग्रह. बाळप्पाचा मोठा भाऊ भैरू व लहान भाऊ भीमाप्पा. बाळप्पा चाकरीवरून घरी परतला त्यावेळी भैरूचे लग्न झाले होते. तो 7वीपर्यंत शिकला होता. कपडे शिवण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. आता बाळप्पाच्या लग्नाचा नंबर होता. त्याचे वडील म्हणत, एकदा बाळूचे लग्न केले म्हणजे मी काळजीतून मोकळा होईन. लग्नानंतर बाळू सुधारेल, मग कदाचित व्यवस्थित प्रपंच करेल. म्हणूनच आपल्या बाळूला ते लग्नाबद्दल विचारत. बाळू सुमारे 20 वर्षे वयाचा असावा. बाळू तुझे लग्न करूया. या वाक्याला उत्तर म्हणून बाळू म्हणे, माझ्यासारख्यांची लग्ने सुखकारक होत नसतात. माझे लग्न नको. वडिलांनी आग्रह केल्यावर बाळू म्हणे, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. पण बाळूचे कोण ऐकणार. बराच वादविवाद झाल्यावर बाळू रुईचंदूरला गेला. 1-2 महिन्यांनी आई वडील तेथे गेले. बाळूला अक्कोळात घरी आणले. आपली आज्ञा जुमानत नाही यास्तव गाव चावडीमध्ये बाळूला नेऊन मार दिला. बरीच भीती दाखविली. अखेर फार मोठ्या दबावामुळे बाळू नाईलाजाने लग्नाला तयार झाला. भाचीशी विवाह आणि विचित्र घटना. अक्कोळ गावात हिरप्पा खिलारे यांना बाळूची मोठी बहीण दिलेली होती. ते चांगले सधन होते. बहिणीचे नाव गंगूबाई होते. गंगूबाईला सत्यवा नावाची एक कन्या होती. या कन्येशी बाळूचा विवाह करण्याचे निश्चित ठरले. दोन्हीकडील मंडळी एकत्र जमल्यावेळी बाळूने भावी सासऱ्याला म्हटले, तू माझे याप्रमाणे लग्न करशील तर लवकरच मुसरे पाणी पिऊन तू मरशील आणि तुझे मडे माझ्या लग्नाच्या मांडवातून जाईल. बाळू काहीसा वेडपट आहे असे सारेजण समजत असल्यामुळे त्याचे बोलणे मनावर घ्यावे असे कोणासही वाटले नाही. धनगर समाजातील रीतीप्रमाणे अखेर लग्न समारंभ पूर्ण झाला. मांडव अजूनही काढायचा होता. अकस्मात हिरप्पा खिलाऱ्यांची प्रकृती बिघडली. ते अस्तव्यस्त झाले. आपण लवकर जाणार असे त्यांनी ओळखले. बाळूचे सर्वज्ञत्व जाणणारे कदाचित ते पहिले मानव असावेत. केविलवाणी दशा होताच बाळूला बोलावून ते म्हणाले, मी आता मरणार. माझी बायको, माझे मुलगे वप्पा व सिद्धप्पा, मुली सत्यवा व लगमाबाई व सर्व घरच्यांचा सांभाळ तू करशील असे मला वचन दे. बाळूने दया वाटून चटकन वचन दिले. एवढ्यात हिरप्पा फार मोठी उलटी होऊन कोसळता मुसऱ्या पाण्याच्या भांड्यात डोके पडून गतप्राण झाले. त्याचे प्रेत बाळूच्या वाणीप्रमाणे खरोखरच लग्नाच्या मांडवातून गेले. आणि इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो. जय बाळूमामा.